हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण हरे पुंडलिक वरदा हरि विठ्ठल संगृह्णोमि साखरे नाम येषां चरण सानिध्या जीवा मुक्ता साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुवन्दे ज्ञानप्रतापवल्लभसत्कर्णं अद्वैत भाव पुष्टा हित बुद्धि ज्ञानेश्वर भगवान् अवतीर्णेव श्री रंगनाथ गुरुनाथ नमोस्तुभ्यं। करोने संसार वावो स्वरूपी अहंती ठाऊ हुआ या अध्यावो 15वा हा. काय सांगाले ज्ञानेश्वर महाराज. करोने संसार वावो स्वरूपी अहंती ठाऊ हुआ या अध्यावो 15वा हा. ज्ञानेश्वर महाराज म्हणले की अनुभवाला येणारा संसार खोटा आहे. कारण संसार शब्दाचा अर्थ काय? आगा उपजणे आणि निमणे. हे तो सत्य जे का मानणे, जन्मन आणि मरण, याचं नाव काय? संसार. पण त्याला खरं मान. मग आता जन्मन आणि मरण खरं आहे का? आणि आपण म्हणायला का नाही, माझा काय झाला? जन्म झाला, मला मरावं लागलं. मग सगळ्यात जास्त दुःख मरणाचं आहे का नाही? आणि आपल्याला मरण आवडत का? आवडत नाही. मरण आल्याशिवाय राहत. मरण काही आवडत आणि आल्याशिवाय. आणि सगळ्याचे प्रयत्न चालू आहेत का नाही? सगळ्याला मरण आवडत नाही. आणि ते काय आल्याशिवाय. आणि किती पैसे दिले तर मरण जात. म्हणजे तिथं पैसा सुद्धा चलत नाही. आणि न मरण आवडत ते कोणीच सांगत नाही इकडं. न मरण आवडत. न मरणे आपल्याला जगात काहीच आवडत नाही. न मरणे का आपल्याला काय आवडत? काहीच आवडत नाही. शरीर आवडत का बायको आवडती? का पैसा आवडतो? का प्रतिष्ठा आवडती? काय आवडत? न मरण. शरीराला रोग जरी झाला तर आपण डॉक्टरला म्हणतो हात तोडा, पाय तोडा, पण मला मरू देऊ नका. म्हणजे शरीरावर सुद्धा आपलं प्रेम नाही. बाहेरच्या वस्तूवर तर नाहीच. बाहेरच्या वस्तू. देव जरी आला तुमच्याकडे, देव जर मला तुम्हाला मारू का मी मरू, तुम्ही काय म्हणता? तोच मार. म्हणजे सगळ्यात जास्त प्रिय न मरण आहे. आणि न मरण आपलं स्वरूप आहे. पण ते संता वाचून कोणी सांगत नाही. बैसता संताचे. पण आपल्याला संताच्या संगतीत बसा वाटतं का बायकोच्या? नवरा म्हणून घ्या वाटतं का नाही? वा वा. बाप म्हणून घ्या वाटतं का नाही? महाराज म्हणून घ्या वाटतं का नाही? श्रीमंत म्हणून घ्या वाटतं का नाही? मग मारा. हे म्हणून घ्यायचं असलं तर मारा. आणि देहाला मी म्हणणं सोडायचं असलं तर न मरणे. देहाला जोपर्यंत मी म्हणणं सुटत नाही तोपर्यंत मरण काही जात नाही. आणि देहाला मी म्हणणं सोडायचं विचाराने. कशाने? का त्याला देह नष्ट करायची गरज आहे? कपडे कापूस समजायला कपडे फाडायची गरज आहे? म्हणले कापूस समजायला फाडून कापूस समजा. कपडे असताना कपडे काय? कापूस आहे. तसं देह असताना देह आता माती. काय? आताच देह खोटा आहे. आताच देह काय? देह आधी काय खराब. देह संबंधी बुजगावाने चोरा. मग आधी देह काय खरा आहे पहा बरं. मग देह खरा नाही तर संबंधी खरे आहेत का?
मग देह खरा नाही असं खऱ्यावर या. कुठं? इथं मनुष्य देहात काहीतरी राखा खरे दिदला करुणा करे मनुष्य देह. माणसाचा देह दिला, मनुष्य देह द्याला. लेकर करता त्याला का? अरे इतर देहात किती लेकर, डुकराला किती पिल्ले. अरे गावाची गाव एक डुकरीन किती वार येते. तुला निवडून यायचं म्हणल्यावर काही पाहा लागेल का दुसरीकडे मतदान? काही पैसे द्यावे लागतील का? आला निवडून येईल होल्ड तिचा आला. मग इतर देहात संसार चंगळे, पण मनुष्य देहात संसार होत असतो, करता येत नाही. संसाराला पहा जावा भोगी जाऊ नाही. काय बोलले महाराज? संसाराला पाहणं शहाणपणे, देणं घेणं मूर्खपण. आरशातल्या प्रतिबिंबाला पहा जावं का देणं घेणं करी जावं? पाहता येत, काय करता येत? पाहणं ओळखणं शहाणपणे, देणं घेणं. म्हणून महाराज म्हणले की इकडता जो आहे त्याच्यावर आपली आसक्ती राहू नये. अगा ऐसिया ज्ञानाच्या ठाई जयाच्या चित्ता चाड नाही तयाचे ज्याले काही. म्हणून संसारात जर आपली आसक्ती राहिली तर महाराज म्हणले मेलेलं बरं. काय बरं? अरे ह्या देहात जर परमार्थ नाही केला तर पापच होत राहत. काय होत राहत? मी देह म्हणता ब्रह्म हत्या येवनी पाठी. देहाला मी म्हणणे इतकं पाप नाही. देहाला मी म्हणणे इतकं जगात कोणतं? मी देह म्हणता ब्रह्म हत्या कोण येवनी पाठी. मग देहाला जोपर्यंत मी म्हणणं सरत नाही त्याचे इतकं पुण्य कोणतंच नाही. देह काय? अभिमान गेला तुका म्हणे. मग जोपर्यंत आपला अभिमान खोटा ठरत नाही तोपर्यंत खरं ध्यानात. मग खोट खोट समजाव का खरं आणायचं? खोट्याला खोट समजायचं, खरं आहेच. खरं आणायची गरज नाही, फक्त लक्षात घ्यायची गरज आहे. खोट शिकल्यामुळं खऱ्याला अडवूया. काय शिकलो आपण? खोट शिकलो. मग खोट खोट ठरवा. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणले करोनी संसार वावो. वावो म्हणजे काय? दिसू द्या. प्रपंच हा नाही जाना. दिसू द्या ना. आरशातलं प्रतिबिंब. पण आपल्या बायकोचं नाव आहे का दुसरा? आपलं बिंब आहे. आपला बायकोचा दुसरा नाव आहे का? दुसरा असताना अडचण झाली नसती का? दिसायला दिसू द्या. म्हणून महाराज म्हणले करोनी संसार वावो स्वरूपी आणते. म्हणून अनुभवाला येणारा प्रपंच नाही. दिसाय पुरताय असायला सिद्ध नाही. जसं अलंकार नाही सोनच आहे. अलंकार हे नावाला आहेत. नाम मात्र लुगडे एरवी सुताचे ते उघडे. सुताचे नावाला लुगडे, तसं देवच उघडाय. हे अनुभवाला येणार हे नाही. नाना भिंती एकच माती, रांजण आणि सुगडे जगामध्ये ब्रह्म दिसे. उघड उघड ब्रह्म आहे का संसार उघड आहे? सूत उघडे का नाट्य उघडे? सोनं उघडे का अलंकार उघडे? देव उघडाय का संसार उघडाय? देवच न झाला प्रपंच आहे. प्रब्रह्म प्रपंच झाला होता एक सबळ मिथ्या वार्ता. मग प्रपंच नाही. हे पटत, हे पटत, हे खरंय. आणि हे नाही, हे नाही, हे पटत नाही. म्हणून महाराज म्हणले करोनी संसार वावो स्वरूपी आणते ठावो. होवा या अध्यावर 15वा अध्याय पाठ करायला लागा. आणि आपण काय करायला? 15वा अध्याय पाठ केले की जेवायला मोकळे. महाराजाचा 15वा अध्याय सुद्धा काय? पाठ. पाठ करण्याकरता काय का लक्षात घेण्याकरता? आपल्या बापाने आपल्या नावची जमीन केली तर पाठ करतो का? तिच्यात आऊत हलवून उत्पन्न काढतो
आऊत आणून काय करतो? उत्पन्न करतो का? रजिस्ट्री पाठ करतो. आणि तसं साधू संतांनी ही रजिस्ट्री आपल्या नावची करून दिली आणि आपण तिला काय करलो? पाठ करायलो. मग शहाणे का मूर्ख आपण ठरवा का दुसऱ्याकडून ठरवून घ्या? आपण आपला ठरवा, दुसरे गुण कशाला? आता घाण आपण केली कोणी धाव का दुसरी धुते? म्हणून तरी आपली स्वस्ती सहजे आपणच केली. आपलं कल्याण आपणच करा. कारण घोटाळा कोणी केला? आपणच केला. पण संतांच्या संगतीत घोटाळा जात असतो, इतराच्या संगतीत जास्त घोटाळ्यात पडत असत. म्हणून महाराज मले करोनी संसार वाव स्वरूपी आणते होवा या द्याव. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी 15वा अध्याय कशाला सांगितलं की हे जन्म मरण नाहीच, मीच एक सत्य. जन्म मरण ही एक कल्पना आहे. काय? जीवाच्या ठिकाणी जन्म मरणाचा पत्ता नाही आणि शरीराला कळत नाही, शरीर नाही. मग जन्म मरण ही एक काय कल्पना आहे का खरंय? खरं जन्म मरण असतं तर कशाने दूर झालं नसतं. कशाने झालं असतं? कशानेच नाही. म्हणून जन्म मरण नाही. पण खरं वाटलं कल्पनेमुळं. एखाद्याला धसकट लागलं सरळ दिसला, त्याला वाटलं काय कसला, पण लागलं काय? पण डॉक्टरने रक्त चेक केलं तर रक्त मध्ये सर्पाची जंतू निघाली. त्याला कसला होता? कशामुळे निघाली? कल्पनेमुळं. कल्पनेमुळे त्याच्या रक्तात सुद्धा काय निघाले आणि मेलं. मग कल्पनेमुळे मेला का खराब टाकला? तस आपण या लक्ष चावले शिवरीत जे फिरायलो तर कल्पनेमुळे का कशामुळे? आणि ते संतांच्या संगतीत कल्पना आहे असं कळत असत. आणि असं जर कळालं तर त्याला संत म्हणा. कोणाला म्हणा संत? तुमच्या डोक्याला आशीर्वाद देतो, तुमचं चांगलं होईल, लेकर बळ होऊ द्या, एकाचे 21 होऊ द्या, तुमच्या घरी धन येईल, तुमचं चांगलं होईल, त्याला संत म्हणून तो गाथा आहे. रडका गुरु रडका चेला दोनों नरक में, असे गुरु तो गेले गोखाली. गुरु नाही गुरगुर आहे, कुठे भी कुछ सूर आहे. असं गुरु तो कामाचं आहे का? म्हणून ज्ञानेश्वर महाराज बोलले, अरे तुम्ही देव हे खरं सांगा का तुम्हाला खोट्याचा आशीर्वाद द्यावा? तुम्ही देव आहेत, आपण देव आहोत असं खरं सांगाव आणि खऱ्यावर बसवाव का खोट्यावर बसाव? आणि हे कशावर बसवायले? खोट्यावर. आणि खऱ्यावर जर बसलं तर कल्पना राहत नाही, मीच देव आहे असं लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. असं आपल्याला संत सांगाले. कुंडली हरी हरे राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण मावळीत विश्वाभासू, नवल उदयाला चंडांशु, अद्वय अब्जिनी विकासू वंदू आका. काय सांगायले ज्ञानेश्वर महाराज आपल्याला या ओळीतून? की मनुष्य देह मिळाला आणि या मनुष्य देहामध्ये आपल्याला जे कळतं हे कळतच असत. सगळ्या जीवाला कळतं तो जीव. जसं पोळतो तो अग्नी तसा कळतो तो जीव. इतर देहातल्या जीवाला सुद्धा कळतो पण त्याला ओळखू येत नाही. आणि मनुष्य देहातल्या जीवाला कळतं आणि ओळखू येत.
आणि म्हणून आपल्याला ओळखू येतं म्हणल्यावर आपल्याला की आपलं स्वरूप जे आहे ते आपल्याला या नरदेहात ओळखू येत. आपल्याला हे शरीरच आपलं स्वरूप आहे असं वाटलं. महाराजांनी सांगितलं की त्या बायाने नाव ठेवून आपल्याला ते नाव आपण पक्क केलं आणि तेच मी हे असं म्हणू लागला, हे शरीरालाच मी हे म्हणू लागला. पण महाराज पुढे सांगतात की जीवनात संताची संगती भेटली, संत भेटले की जसं पहिलं शिकवलेलं होतं ते सगळं खोटं आहे असं लक्षात येतं. आणि मी 3.5 हाताचा हा देह मी नाही, अशा प्रकारचं हे शरीर म्हणजे हे पिंड, हे दिसतंय ते मी नाही, हे दिसतंय ते जग सत्य नाही, हे संत भेटल्यावर कळतं. नवल उदयाला चंदांशू, नवल रूपी सूर्य आपल्या जीवनात उगवला म्हणजे संत भेटले. आणि संत भेटले की हा असणारा विश्वाभास जो आपल्याला खरा वाटतो, हा विश्वाभास संताच्या कृपेनं मावळतो. संताच्या कृपेने म्हणजे संत अशी काय कृपा करतात तर आपल्याला जसं आहे तसं शिकवतात. आपल्याला मी शरीर आहे असं वाटत होतं, हे आईच्या संगतीत तुमच्या आमच्या संगतीत वाटत होतं. पण संतांनी आपल्याला सांगितलं की तुझ्या ठिकाणी अक्कल आहे, तुला बुद्धी आहे, तुला ओळखता येतं. मग तू ओळख. ते म्हणते तू देव आहेस, तू माणूस नाहीस, तू हा 3.5 हाताचा देह नाहीस, तू इंद्रिय नाहीस, तू प्राण नाहीस, मन नाहीस, तू या सर्वांना जाणणारा. आणि हे सगळे जड पदार्थ आहेत, तू मात्र चेतन आहे, तू ज्ञान स्वरूपी जाणणार आहेस. अशा प्रकारचा तू आहेस. महाराज दृष्टांत सांगत असते की दिव्यावर आपण अग्नी प्रगट करतो आणि तो अग्नीचा प्रकाश अग्नीचा असतो. पण त्याच्यासाठी वात लागली, त्याच्यासाठी दिवा लागला, तेल लागलं, पण ते तेल वात दिवा याचा प्रकाश नाही, प्रकाश अग्नीचा आहे. तसं हे शरीर, या शरीरात आपल्याला इथं इंद्रिय मन आहे आणि ह्या मनात आपल्याला कळतं, मनात आपण आहे, मनात आपल्याला कळतं. पण मनाला कळत नाही, आपल्याला कळतं, आपल्याला कळतं. मग मनाला कळतं का? मनाला कळत नाही, इंद्रियाला कळत नाही, आपल्याला कळतं. आणि ते कळणं आपल्याला कळतं तर जसं आपल्याला मनात सगळंच कळतं. आणि मनात आपल्याला सगळं कळून आता आपल्याला आपल्याजवळ किती पैसे आहेत हे आपल्या मनात माहिती आहे, आपल्याला काय काय घ्यायचंय आता हे आपल्या मनात माहिती आहे, काय काय घेतलं हे मनात माहिती, हे सगळा पसारा मनात आहे. आणि आपणही आपल्याला मनातच पाहतो, आपल्याला आपण ओळखतो, हे मनात आपल्याला आपण सुद्धा कळतो. आणि आपण आपल्याला कसे हे कळणं, याचा अनुभव येणं, हे या मनुष्य देहात आपल्याला संत आणून देतात. म्हणून नवल रूपी सूर्य ज्याच्या जीवनात आले, नवल कीर्तन करायचं. कालपासून सगळ्याला बसिले महाराजांनी, कालपासून सगळ्याला बसिले आलंय. दोनदा बसले तर नाटा भाऊचं सकाळी झालं, काल झालं, आता बी सगळे बसले तर आता कीर्तन करायचं. तेच म्हणले महाराज बसायला म्हणून आम्ही बसायला लागलो. कीर्तन करायचं